कि जो बिना डर के वो जाता है, लेकिन मेरी फटती थी वो किसको बताऊं। लेकिन मेरी फटती थी वो मी जरी देशाचा गृहमंत्री होतो तरी जम्मू काश्मीरमधील परिस्थिती एवढी खराब होती की गृहमंत्री म्हणून काश्मीरला जाताना माझी फाटली होती। या एका वाक्यातून सुशील कुमार शिंदे यांनी यूपीए सरकारच्या धोरणांच्या चिंध्या केल्या आहेत। सुशील कुमार शिंदे यांच्या एका वाक्यामुळे अख्खी काँग्रेस अडचणीत आली। भाजपला काँग्रेसवर कुरघोडी करायची संधी मिळाली आहे। सुशील कुमार शिंदे यांनी काश्मीरबद्दल केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सुशील कुमार शिंदे यांनी लिहिलेल्या 5 डेकेड्स इन पॉलिटिक्स या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते। त्यांच्या समोरच सुशील कुमार शिंदे यांनी गृहमंत्री म्हणून काश्मीरमध्ये जाताना माझी फाटली होती असे वक्तव्य करून काँग्रेसला चांगलंच अडचणीत आणलं आहे। कि जो बिना डर के वो जाता है, लेकिन मेरी फटती थी वो किसको बताऊं। सुशील कुमार शिंदे म्हणाले की मी गृहमंत्री असताना त्यापूर्वी मी विजयधर यांच्याकडे जायचो आणि त्यांच्याकडून सल्ला घ्यायचो। त्यांनी मला सल्ला दिला की सुशील इकडे तिकडे भटकू नकोस, तू लाल चौकात जा आणि तिथे भाषण कर, काही लोकांना भेट आणि दलजीत फिरायला जा। त्या सल्ल्यातून मला खूप प्रसिद्धी मिळाली आणि लोकांमध्ये संदेश गेला की असा गृहमंत्री आहे जो न घाबरता काश्मीरमध्ये गेला। पण माझी फाटली होती, पण मी कोणाला सांगू असं वक्तव्य माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं। आता या वक्तव्यावरूनच काँग्रेसला ठोकायची भाजपला चांगलीच संधी मिळाली। जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती होती हे सुशील कुमार शिंदे यांचं वक्तव्यावरून स्पष्ट होतं। शिंदे यांच्या वक्तव्याकडे काँग्रेसने लक्ष द्यावे असा टोमणा भाजप प्रवक्ते शहाजाद पुनावाला यांनी मारलाय। जम्मू काश्मीरमध्ये आता दहशतवाद आणि फुटीरतावादाचं कंबरड मोडलं आहे। आज लाल किल्ल्यापासून लाल चौकापर्यंत देशाचा तिरंगा फडकतोय। दहशतवाद आणि दगडफेकीत प्रचंड घट झाली आहे। जिथे आधी गोळ्या झाडल्या जायच्या आता तिथे क्रिकेट खेळलं जात आहे असा दावा भाजपने केलाय। कलम 370 हटवल्यानंतर किती बदल झाले ते आपण पाहूया। काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी आणि दगडफेकीच्या विरोधात तीव्र कारवाई करण्यात आली आहे। काश्मीरमध्ये 2015 ते 2019 या कालावधीत दगडफेकीच्या 5063 घटनांची नोंद झाली होती, तर 2019-2023 दरम्यान केवळ 434 घटनांची नोंद झाली होती। त्याचवेळी 2015-2019 दरम्यान 740 दहशतवादी मारले गेले होते, तर 2019-2023 दरम्यान 675 दहशतवादी मारले गेले होते। 2015-2019 दरम्यान 379 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते आणि 2019-2023 मध्ये 146 जवान शहीद झाले होते। दरम्यान आता मित्रांनो, सुशील कुमार शिंदे यांचे हे वक्तव्य आणि 370 कलम हटवल्यानंतर खरंच बदल झाला आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।